आमच्या गावच्या मंदिरामध्ये सर्व गावकरी मंडळी जमली होती, कारण आमच्या गावच्या भैरवनाथ मंदिरामध्ये होता आज कार्यक्रम. स्वागत आहे भावानं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आलतो सातारला शूट साठी, कारण शूट उरकून लवकर जायचं होतं मला घरी. आमच्या गावामध्ये होता आज कार्यक्रम. तर भावानं बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये शूटच्या लोकेशनला पोहोचलो. शॉपला पोहोचल्यानंतर ना आतील काही क्लोजअप शॉट घेतले. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजला 20 सिनेमॅटिक 1451 या आयडीला बघायला भेटेल. तर भावानं शूट झाल्यानंतर साताऱ्यातलं थोडं काम केलं आणि निघालो घरी. येतानाच आणेवाडीमध्ये आपल्याला देवाचा रथ भेटला आणि आज होती श्री केदारनाथ मूर्तीची मिरवणूक. मरडी येथील कृष्ण नदी ते खर्शी अशी होती आणि मिरवणुकीत गावातील मोठी पोरं आणि लहान मुले देखील सहभागी झाली होती. तर मित्रांनो, मिरवणूक अशा प्रकारे आमच्या खर्शी गावामध्ये पोहोचली. आमच्या गावामध्ये 3 चौक आहेत. पहिली मिरवणूक श्रीराम वरदानी चौकामध्ये पोहोचली आणि तिथून भैरवनाथ मंदिराच्या खालच्या रस्त्याने मिरवणूक सिद्धनाथ चौकामध्ये पोहोचली. गावातील महिला देखील चौकामध्ये औक्षण करण्यासाठी आल्या होत्या. आल्यानंतर सर्व महिलांनी औक्षण करून घेतले आणि त्यानंतर मिरवणूक पोहोचली भैरवनाथ चौकामध्ये. गावातील महिला देखील उपस्थित होत्या. श्री केदारनाथांची मूर्ती रथातून उतरून मंदिरात नेण्यात आली. तर मित्रांनो, केदारनाथ मूर्तीची मिरवणूक अशा प्रकारे पार पडली. तर तुम्हाला बघायला भेटेल आमच्या खर्शी गावातील केदारनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोहळा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नेक्स्ट ब्लॉग म्हणून टाईप करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सातारकर भेटूया तसेच एका इंटरेस्टिंग मिनी ब्लॉग मध्ये.